नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर कोकणच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण आलो आहोत श्री दत्त मंदिरात. तर तुम्ही मागील ब्लॉग पाहिला असाल तर त्यात आपण गेलो होतो यक्षिणी मंदिरात. त्यानंतर आपण पाहिलं टेंबे महाराजांचं जन्मस्थान. श्री रामनवमीनिमित्त इथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर इथे आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तिथेच खाली तुम्हाला एक गणपतीचं मंदिर दिसेल आणि त्याच बरोबर खाली महाराजांच्या पादुका तुम्हाला आढळून येतील. तर इथे आम्ही त्याचं दर्शन घेतल्यानंतर त्यानंतर इकडचा परिसर जर तुम्ही बघाल तर खूपच प्रसन्नदायक आहे आणि इथेच हे एक औदुंबराचं झाड आहे. ह्याच औदुंबराच्या झाडाच्या बाजूला हे मंदिर बांधले गेले आहे. तुम्ही ते बघू शकता, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ देवाचं मननचिंतन केलं. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला. तर असं हे दत्त मंदिर बघायला तुम्ही माणगाव येथे नक्की या. त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही इथे ओट्यांचे सामान, परत लहान मुलांसाठी ज्यूसेस वगैरे तुम्हाला दिसून येतील. इथे आम्ही एक उसाचा रस घेतला. त्यानंतर तिथेच मला एक महादेवाचं मंदिर दिसलं. तर त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा मी गेली. तर इथे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं महादेवाचं मंदिर इथे आहे. इथं जी कलाकुसर तुम्हाला दिसून येईल भिंतींवर ती अतिशय विलोभनीय आहे. तर ही आहे महादेवाची पिंड. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत, जसे की गणपती. इथे तुम्हाला पूर्णपणे पिंड दिसून येईल. तर हे आहे असे सुंदर असे महादेवाचे मंदिर, जे की दत्त मंदिराच्याच बाजूलाच तुम्हाला आढळून येईल. तर इथेही तुम्ही नक्की देवाचं दर्शन घ्यायला या आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.